एक रील बघून त्यानं करोडपती होण्याचं स्वप्न रंगवलं. एक अफवा पसरली. मेल प्रायव्हेट पार्ट कापल्यानं करोडपती होणार या रीलला लहान मुलं बळी पडली. लहान मुलांनी बनवली एक गँग. एक क्रूर प्लान त्यांनी आखला. एक कुटुंब चालवणाऱ्या आईच्या एकुलत्या एक छोट्या मुलाचा जीव गेला. 3 मुलांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न दाखवलं प्रत्यक्ष. आता ते या प्रकरणात गुन्हेगार आहेत. ही क्राईम स्टोरी आम्हा सर्वांसाठी एक धोक्याचा इशारा आहे. रीलमुळे होणारा धोका, झटपट पैसे कमावण्याच्या लालसेमुळे निर्माण होणारा धोका. ही क्राईम स्टोरी तुम्हाला हादरवून टाकेल. एक महत्त्वाची सूचना, यातली माहिती आणि काही उल्लेख तुम्हाला विचलित करू शकतात. लहान मुलांबरोबर झालेल्या हिंसेबाबत ही क्राईम स्टोरी आहे. ही घटना घडली आहे भोपाळमध्ये. घटना सुरू होते एका रीलवरनं. बीबीएचा विद्यार्थी असलेल्या जोएब खाननं करोडपती होण्याचा प्लॅन बनवला होता. करोडपती होण्याची ही आयडिया त्याने पाहिलेल्या इंस्टाग्रामवरच्या रीलमधनं मिळाली होती, ज्यात बिझनेसची एक आयडिया होती. जो बिझनेस मुलांच्या प्रायव्हेट पार्ट आणि टेस्टिकल विकून करायचा होता. म्हणजेच पुरुषाचं प्रायव्हेट पार्ट, लिंग कापून आणि टेस्टिकल कापून ते विकून त्यातनं पैसे कमवायचे होते. एका जिवंत मुलाचं प्रायव्हेट पार्ट कापून त्याचे टेस्टिकल्स कापून ते विकल्यावर तुमच्या अकाउंटवर जमा होतील 6 कोटी रुपये. इन्स्टा अकाउंटच्या या रीलमधली बिझनेसची आयडिया जोएबला आवडली. ही पैसे कमावण्याची शक्कल जोएबला सोपी सुद्धा वाटली. त्याने मग डॉक्टरांचं ॲप्रन घेतला. ऑपरेशन करायची काही हत्यारं जमवली. सगळ्यात आधी तर त्यानं स्वतःचं एक फोटो सेशन करून घेतलं, ज्यात जोएब ऑपरेशन करतोय असं दिसेल किंवा असं भासवता येईल. अगदी डॉक्टर सारख्या पोज देत जोएबनं हे त्याचं फोटो सेशन करवून घेतलं. त्यानंतर त्यानं रीलमधली करोडो रुपये कमवायची कल्पना आपला मित्र आमिर कुरेशीला सांगितली. सुरुवातीला आमिरला अनेक प्रश्न पडले. त्याने ते जोएबला विचारले सुद्धा. जोएबने त्याला सर्व समजावून सांगितलं. पैसे मिळतील हे त्याच्या मनावर बिंबवलं. जिवंत मुलांचे प्रायव्हेट पार्ट्स कापायचे हे जोएबने आमिरला सांगितलं. पण आमिरला कळत नव्हतं की हे कसं शक्य आहे. 20 वर्षाच्या जोएबनं मग आमिरला त्याचा प्लॅन सांगितला. मी सांगतोय तसं तसं तू केलंस की आपल्या दोघांच्या अकाउंटमध्ये पैसे येतील, तेही करोडो रुपये, असं जोएबने आमिरला सांगितलं. जोएबने आपले ऑपरेशन करत असल्याचे जे फोटो काढले होते ते सुद्धा आमिरला दाखवले. कसं व्हिडिओ बघून प्रायव्हेट पार्ट कापायचं, ऑपरेशनची तयारी कशी करायची, काय काळजी घ्यायची, हे सगळं व्हिडिओ बघून जोएब शिकलाय हे त्यानं आमिरच्या मनावर बिंबवलं. एकूण त्याने आमिरला हा विश्वास दिला की जोएबला ऑपरेशन करता येतं. प्रायव्हेट पार्ट्स कापायची सर्जरी तो करू शकतो. जोएबनं सांगितलेल्या या माहितीवर आमिरनं विश्वासही ठेवला, कारण त्याला काही करोडो रुपये त्याच्या अकाउंटमध्ये येतील हे सारखं जोएब त्या दरम्यान सांगत होता. आता त्यांनी त्यांच्या प्लॅनवर काम करायला सुरुवात केली. आमिरच्या मनात शंका होती, कारण त्यांना हे प्रायव्हेट पार्ट कापण्यासाठी मुलं लागतील. ती मुलं येणार कुठून, हा महत्त्वाचा प्रश्न आमिरनं मग जोएबला विचारला. कारण आमिर आणि जोएबच्या ओळखीतली मुलं ही बऱ्यापैकी चांगल्या कुटुंबातली शिकलेली होती. ती त्यांचा प्रायव्हेट पार्ट का कापतील किंवा कापू देतील, हा प्रश्न आमिरनेही जोएबला विचारला. मग जोएब आणि आमिरनं बराच विचार केल्यानंतर त्यांनी एक क्लुप्ती शोधून काढली. त्यांना अशी मुलं हवी होती जी मुलं 15-16 वर्षांची असतील, ज्या मुलांबाबत त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या नातेवाईकांना फारशी चिंता नसेल. जी मुलं हरवली, गायब झाली, त्यांचं प्रायव्हेट पार्ट कापलं तर त्यांच्या कुटुंबांनाही फरक पडणार नाही. थोडे पैसे दिले तर त्या मुलांनाही त्याचा काही फरक पडणार नाही की त्यांचा प्रायव्हेट पार्ट त्यांनी गमावलाय. पण मग अशी मुलं मिळतील कुठे याचा विचार त्यांनी सुरू केला. आणि त्यानंतर आमिरनेच जोएबला आयडिया दिली की अशी मुलं ही रस्त्यावर भीक मागणारी, वस्तू विकणारी मुलांमधनं मिळू शकतील. त्यांच्या हरवण्यानं, गायब असण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि इव्हन पोलिसांनाही काही फरक पडणार नाही, असं आमिरनं जोएबला सांगितलं. आणि त्यानं आपण या कल्पनेवर काम करू शकतो हे जोएबला सांगितलं सुद्धा. पण अशा मुलांपर्यंत पोहोचणं, त्यांच्या कुटुंबियांबद्दलची माहिती असणं, यामध्ये ते दोघेही फेल झाले. कारण रस्त्यावर राहत असली तरी या मुलांचं एक स्वतःचं सर्कल असतं. त्यात शिरून त्यांची माहिती काढणं, या मुलांना किडनॅप करणं इतकं सोपं नाही हे त्या दोघांनाही मग लवकरच कळून चुकलं. मग त्यांनी दुसरी शक्कल लढवली. यांच्यापैकी काही हुशार मुलांना आपल्या सोबत घ्यायचं आणि त्यांना ही आपली कल्पना सांगायची. त्यांना लागणारी मुलं जमवायची जबाबदारी त्या मुलांवर सोपवायची आणि मग त्यांच्याकडनंच हे काम करून घ्यायचं, असं आमिर आणि जोएबनं ठरवलं. अर्थात पैशाचं आमिष दाखवलं तर ही कचरा, प्लास्टिक गोळा करणारी, 50-100 रुपयांसाठी सिग्नलवर, ट्रेनमध्ये वस्तू विकणारी मुलं सहज आपल्या गळाला लागतील, असा आमिरला विचार आला आणि त्यानं तो जोएबला सांगितला सुद्धा.
या विचारानंतर मग जोएब आणि आमिरनं अशाच रस्त्यावर फिरणाऱ्या, काम करणाऱ्या, भीक मागणाऱ्या मुलांपैकी 3 मुलांना निवडलं आणि त्यानंतर त्यांना एका निर्जन स्थळी नेलं आणि त्यांना पैसे कमावण्याचं आमिष दाखवलं. जोएबने या मुलांना त्यावेळी त्याचे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टर सारखे जे त्याने फोटो काढले होते तेही आवर्जून दाखवले आणि त्यांना सांगितलं की तो डॉक्टर आहे. या मुलांनी त्यावर विश्वास सुद्धा ठेवला. आता या मुलांनाही पैशाचं आमिष जोएबनं दाखवलं. करोडो रुपये आम्हाला मिळणार, त्यात तुम्हाला काही लाख रुपये मिळतील असं जोएबने या मुलांना पटवून दिलं. तुमच्याकडे टीव्ही नाही, चांगले कपडे नाहीत, तुमचं घर तुटकं आहे, तुमच्या आई वडिलांना काम करायला लागतं, तुमच्याकडे साधा चांगला फोन सुद्धा नाही. तुम्हाला हे सगळं मिळवता येईल, सगळं करता येईल ते मिळणाऱ्या या लाख रुपयांमध्ये किंवा या पैशात. 100-200 रुपये कमावणाऱ्या या मुलांना मग पैशाचा मोह आवरेना. नवीन कपडे आणि चांगला मोबाईल मिळेल यामुळे त्यांना जोएबच्या प्लॅनमध्ये सहभागी होण्याचं इच्छा झाली किंवा त्याचं मन झालं. पण मग या मुलांना आणखीन एक आमिष देण्यात आलं, डॉक्टर बनण्याचं किंवा डॉक्टर बनवण्याचं. जोएबने त्यांना सांगितलं की तो डॉक्टर आहे आणि तो या मुलांना डॉक्टर बनवेल, त्यांना ट्रेनिंग देईल, त्यांना स्वतःला ऑपरेशन करता येतं आणि त्यासाठीचं ट्रेनिंगही तो या मुलांना देईल. या छोट्या मुलांना डॉक्टर बनवण्याची, भरपूर पैसे कमवण्याची स्वप्न मग पडायला लागली. त्यांनी जोएबच्या या प्लॅनमध्ये सहभागी होण्यासाठी मग सहमती दर्शवली. मग जोएबने त्यांना भोपाळच्या इक्बाल मैदान परिसरातल्या एका निर्मनुष्य ठिकाणी काही मुलांना घेऊन यायला सांगितलं. आता जोएब, आमिर सह आणखीन ही 3 छोटी मुलं अशी त्यांची एक गँग तयार झाली. ही जी छोटी मुलं जी रस्त्यावरची होती, ही छोटी मुलं जोएबला डॉक्टर समजत होती आणि त्यांनी कामाला सुरुवात सुद्धा केली होती जोएबसाठी. त्यांनी त्यांच्यातल्याच एका 15 वर्षाच्या मुलाला आधी पकडलं आणि त्याला सांगितलं की या तिघांचं एका गँग बरोबर भांडण झालंय, तर त्या मुलांना मारण्यासाठी, त्यांच्याबरोबर भांडण्यासाठी या मुलाला यावं लागेल. आज जोरदार राडा होऊ शकतो, त्यामुळे त्यानं संध्याकाळी तिथं असलं पाहिजे आणि त्यांची ताकद दाखवायची म्हणून हा मुलगा त्यांना त्यांच्याबरोबर हवाय असं या लहान मुलांनी त्या मोठ्या मुलाला पटवून दिलं. आणि त्यांच्या बाजूने भांडण्यासाठी या लहान मुलांनी त्या मुलाला 100 रुपयाचं आमिष पण दिलं, ते 100 रुपये दिले पण. मग काय, नाही हो करता करता तो मुलगा सुद्धा तयार झाला आणि हे त्याला संध्याकाळी एका जागी भेटायला मग त्यांनी सांगितलं. या मुलाव्यतिरिक्त आणखी 2 जणांना या 3 मुलांनी पटवलं होतं. त्यातल्याच एका मुलाची त्यानंतर डेड बॉडीही नंतर मिळाली होती. संध्याकाळी मग बोलावलेल्या ठिकाणी हे 3 जण पोहोचले. कोण? हे 3 अल्पवयीन मुलं जी जोएब आणि आमिरच्या गँगमध्ये होती. ज्या मुलांना त्यांनी बोलावलं होतं त्यापैकी पहिला मुलगा, ज्याला यांनी भांडण करण्यासाठी बोलावलं होतं आणि 100 रुपये दिले सुद्धा होते, तो काही तिथे पोहोचला नाही. दुसरा मुलगा मात्र तिथं सांगितलेल्या ठिकाणी सांगितलेल्या वेळी पोहोचला होता. जेव्हा तो दुसरा मुलगा तिथं पोहोचला तेव्हा त्यानं पाहिलं की तिथं त्याला बोलावणारी ती 3 अल्पवयीन मुलं तर आहेत, पण त्यांच्यासोबत आणखीन 2 जण आहेत, ज्या 2 जणांना हा मुलगा ओळखत नाहीत. आणि ही ती 2 मुलं या 3 मुलांपेक्षा मोठी सुद्धा आहेत आणि अनोळखी सुद्धा आहेत. मग त्यांच्यापैकी एकाच्या हातात छोटी सुरी आहे हे त्या मुलानं पाहिलं. हे सगळं बघून त्याला थोडा संशय आला, पण तो त्यांच्याबरोबर त्या निर्जन स्थळी आतल्या भागात गेला आणि त्यांच्या बोलण्यावरून, खाणाखुणांवरून हा दुसरा मुलगा थोडा घाबरला होता. त्यानंतर अचानक हा दुसरा मुलगा त्या सगळ्यांना धक्का दिला आणि तिथनं पळून गेला. आपला जीव वाचवून त्यानं तिथनं पळ काढला होता. तिसरा मुलगा होता 17 वर्षांचा. तो तिथं पोहोचला. तुमचं कोणाबरोबर भांडण झालंय, कोण तुम्हाला त्रास देतंय, असं तो या अल्पवयीन मुलांना, ज्या तिघांनी त्याला बोलावलं होतं त्यांना विचारत होता. तिघांच्या जवळ जाऊन तो पोहोचला तेव्हा हे सगळे त्याला घेऊन त्या निर्जन स्थळी खूप आतल्या भागात गेले आणि त्यानंतर त्या 17 वर्षाच्या मुलाच्या डोक्यावर पाठवून कोणीतरी वार केला. आता तो बांबूचा वार होता, काठीचा वार होता की आणखीन कसला याची कल्पना सध्या नाही, पण त्याच्या डोक्यावर एक वार झाला होता आणि मग अचानक तो मुलगा त्या आघातानं खाली जमिनीवर कोसळला आणि त्यानंतर हे 3ही अल्पवयीन मुलं त्या मुलाच्या जवळ गेले. त्याच्या पॅन्टचा जो प्रायव्हेट पार्टच्या इकडचा एरिया आहे त्याची पॅन्ट तेवढा भाग पॅन्टचा कापून काढला आणि त्यानंतर चाकूनं त्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट सुद्धा त्या 3 मुलांनी कापून काढला. तेव्हा जोएब आणि आमिर तिथेच होते. ते हे सर्व बघत होते. ज्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट या मुलांनी कापला होता तो मुलगा वेदनेनं विव्हळत होता, रडायला लागला होता, किंचाळायला लागला होता. त्याच्या शरीरातनं भळाभळ रक्त वाहत होतं. ज्या अल्पवयीन मुलांनी त्याचं प्रायव्हेट पार्ट कापलं होतं ते घाबरून गेले होते, ते रक्त बघून, त्याचं ओरडणं, किंचाळणं बघून. तेव्हा जोएब आणि आमिरनं त्यांची समजूत काढली. त्यानंतर ती मुलं तिथनं निघून गेली. जोएब आणि आमिर तो प्रायव्हेट पार्ट आणि त्याचे टेस्टिकल्स एका धातूच्या पातळ थैलीत भरून घेतले आणि त्यानंतर तेही तिथनं निघाले. 6 ऑगस्टला ही घटना घडली होती. त्यानंतर 6 ते 7 ऑगस्ट तो मुलगा तिथंच
तडफडत होता, रडत होता, विवळत होता. प्रचंड रक्तस्रावानं तो अशक्त झाला होता. जोएब आणि आमिर त्याला तसंच तिथेच विवळत पडू देऊन निघून गेले होते. त्यांना असं वाटलं होतं की हा इथंच मरेल किंवा ह्याचं काय होईल, तर तो बरा झाला तर इथनं निघून जाईल, पण याच्यात आता आपल्याला पडायला नको. आणि त्यानंतर झालेल्या अतिरक्तस्रावानं त्या मुलाचा मृत्यू झाला होता. जोएब आणि आमिरला तो पहिला झटका होता. आता त्यांना भीती वाटायला लागली की त्यांच्यावर आता मर्डर चार्जेस सुद्धा लागू शकतात. मग त्यांनी आणखीन एक प्लॅन ऍक्टिव्ह केला. या मुलाच्या बॉडीला तिथनं जवळ असलेल्या लोअर लेक या भागात नेऊन त्यांनी रात्री फेकून दिलं. म्हणजे जो मृतदेह आहे त्या मुलाचा तो त्या लेकमध्ये नेऊन फेकला. आता त्यांना वाटत होतं की त्यांची सुटका झाली. मग त्यांनी ज्या पैशासाठी हे सगळं केलं होतं ते करण्यासाठीची तयारी सुरू केली. त्या मुलाचा प्रायव्हेट पार्ट आणि टेस्टिकल्स विकण्यासाठी ग्राहक ते शोधायला लागले. पण ते विकत घेणार कोण याचा काही त्यांना शोध लागत नव्हता, कारण त्याची माहिती ना त्या रीलमध्ये होती ना त्यांना तो माणूस कोणी सापडत होता. आता ते कोणाला आणि कुठे विकायचं याची माहितीही त्यांच्याकडे नसल्यामुळे ते ठिकठिकाणी याच्याबद्दलची विचारणा करत होते. पण सांगणार तरी उघडपणे कोणाला असा प्रश्न त्यांच्या समोर होता. जोएब आणि आमिरनं मेलेल्या मुलाला तलावात विचाराने फेकलं होतं की त्याच्या मृत्यूची कोणाला माहिती होणार नाही, तो नाहीये किंवा तो मेला याचं कोणाला कळणार नाही, त्याचा मृतदेह काही कोणाला मिळणार नाही, हा विचार त्याच्या मागे होता. दुसरीकडे टेस्टिकल एका धातूच्या पातळ थैलीत ठेवून ते ठिकठिकाणी फिरत सुद्धा होते. आता ते कोणाला विकायचं हे माहीत नव्हतं आणि कोण घेणार हे माहीत नसल्यामुळे त्यांना खरीददार सुद्धा म्हणजे जो विकत घेणारा व्यक्ती आहे तो सुद्धा सापडत नव्हता. मग त्यानंतर त्यांनी वैतागून ते टेस्टिकल सुद्धा जिथे या मुलाची डेड बॉडी फेकली होती तिथंच त्या तलावात नेऊन फेकून दिली. 3 मुलांपैकी दुसरा मुलगा जो तिथनं पळून गेला होता, तो आठवत असेल तर, तो खूप घाबरला होता. इतका भ्यायला होता की त्यानं घरी जाऊन काही दिवसानंतर आपल्या कुटुंबाला याची माहिती दिली. आणि मग त्यामुळे एक गोष्ट अशी झाली की त्या परिसरात आणि त्या आसपासच्या भागामध्ये ही माहिती पसरली की आपल्या मुलांना दूर पाठवू नका, त्यांच्याबरोबर काहीतरी चुकीचं होतंय किंवा होऊ शकतं. वस्तीचा भाग असला, गरीब लोक राहत असले तरी मुलांची चिंता ही सगळ्यांना असते. त्यामुळे आसपासच्या लोकांनी ती काळजी घेतली. आपल्या मुलांना जे रस्त्यावर विक्रीसाठी जातात, प्लास्टिक गोळा करायला जातात किंवा अशीच काही कामं करतात, त्यांना एरियाच्या बाहेर जायला नाही सांगितलं. तसंच कोणी अनोळखी असेल तर त्याच्याबरोबर जाऊ नका असं सुद्धा सांगितलं. त्यामुळे परिसरातली गरीब घरातली मुलं दूर जाणं टाळू लागली, कोणा अनोळखी माणसांबरोबर जाणं टाळू लागली. दरम्यान एक मुलगा घरी आलाच नव्हता. त्याची माहितीही परिसरात पसरली होती. या मुलाला वडील नव्हते, त्याची आई लोकांच्या घरात भांडी घासत होती आणि तो मुलगा स्वतः पेन विकून घर चालवायला मदत करत होता. बरंच शोधल्यानंतरही मुलगा जेव्हा घरी आला नाही तेव्हा त्याच्या आईनं पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली होती. 10 ऑगस्टला तलावातनं एक मृतदेह त्यानंतर पाण्यावर तरंगू लागला. त्याची दुर्गंधी येत होती. पोलिसांना याची माहिती मिळाली. मग पोलिसांनी जाऊन ती डेड बॉडी रिकव्हर केली. एक व्हिडिओ तयार केला. पोलीस मुलाच्या मृतदेहाचा फोटो घेऊन घरोघरी जात होते. तो मुलगा कोण याचा तपास करत होते, कारण त्या मुलाच्या बद्दलची कुठलीच माहितीही पोलिसांना मिळत नव्हती. त्या मुलाला कोणी ओळखतं का याची माहिती पोलीस तो फोटो दाखवून, तो व्हिडिओ दाखवून घेत होते. मुलाचे कपडे हे ठीकठाक होते, त्यामुळे तो बऱ्यापैकी अशा खूप चांगल्या कुटुंबातला नव्हता हे पोलिसांनी ओळखलं होतं. त्यामुळे ते वस्त्यांमध्येच फिरत होते. त्याच्या प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी, पॅन्टच्या ठिकाणी कापलं होतं. पोलिसांनी जेव्हा मिसिंग केसचे रिपोर्ट शोधले तेव्हा त्यांना एक अशी तक्रार सापडली जी एका महिलेनं केली होती. तिने आपल्या मुलाची मिसिंगची तक्रार दिली होती आणि ती महिला राहत होती वस्तीत. तेव्हा पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेतला. त्या महिलेला हा फोटो, हे व्हिडिओ दाखवले. मृतदेहाची अवस्था पाहून त्या महिलेलाही हा मृतदेह कोणाचा हे ओळखता येत नव्हतं सुरुवातीला. पण त्या महिलेनं त्या मृतदेहावरचे कपडे आणि हातावरचा टॅटू बघून ओळखलं होतं की तो तिच्या मुलाचा मृतदेह आहे. त्या महिलेनं तेव्हा पोलिसांना जी माहिती दिली त्यात तिनं म्हटलं होतं की तिच्या मुलाचं कोणाशीही शत्रुत्व नाही. मग हे असं का झालं? पहिल्यांदा पोलिसांना एक महत्वाचा लीड मिळाला होता की कोणाशी शत्रुत्व नसताना त्या मुलाचा मर्डर झालाय. पोलिसांना या मुलाचे काही डिजिटल फुटप्रिंट्स मिळाले नाहीत, कारण त्या मुलाकडे, त्याच्या आईकडे मोबाईल नव्हता. महत्वाचं म्हणजे की वस्तीत राहणारा मुलगा होता, कोणाशी वैर नव्हतं, तर मग कुणीही मारू शकतं. पण मग प्रायव्हेट पार्टच्या इथं अशा पद्धतीनं पॅन्ट फाडून आणि प्रायव्हेट पार्ट गायब आहे, मग अशा पद्धतीचा मर्डर कसा काय झाला हा पोलिसांना प्रश्न होता. पोलिसांनी मग सगळं शोधलं. पोस्टमॉर्टेम रिपोर्टवरनं माहिती घेतली की मर्डर कसा झाला असेल, किती दिवसांपूर्वी झाला असेल, हा मृतदेह कुठून या तलावात फेकला असेल, कोण कोण या मुलाच्या संपर्कात होतं, आलं असेल, तो काय करत होता, तो कुठे कुठे गेला होता, शेवटी कोणाबरोबर हा मुलगा दिसला होता, कोणाशी बोलला होता, वगैरे वगैरे सगळी माहिती आधीची पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली. पोलिसांना यात एक महत्वाची माहिती मिळाली की 3 अल्पवयीन मुलांनी या मुलाला इक्बाल मैदानावर बोलावलं होतं. पोलिसांसाठी ही एक महत्वाची माहिती ठरली.
पोलिसांना तेव्हाच जो मुलगा त्या इक्बाल मैदानावरून पळाला होता त्याचीही माहिती मिळाली. मग पोलिसांनी त्या मुलाला संपर्क केला जो दुसरा मुलगा होता, जो त्या 3 अल्पवयीन मुलांना धक्का मारून तिथनं निसटला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडनं माहिती मिळवली. तेव्हा पोलिसांना कळलं की त्या मुलाला 3 मुलांनी बोलावलं होतं, त्याला मारलं होतं. ते सांगत होते की त्याचा प्रायव्हेट पार्ट काढायचा आहे असं ते मुलं बोलत होती. ते त्याने ऐकलं आणि मग तो तिथनं पळाला. आता पोलिसांना मिळालेली ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती. मग पोलिसांच्या डोक्यात काही गोष्टी क्लिक झाल्या. पोलिसांना लक्षात आलं की ज्या मुलाचा मृतदेह सापडलाय त्याचाही प्रायव्हेट पार्ट कापलाय. आता पोलिसांना संशय यायला लागला की जे 3 मुलं आहेत ती अल्पवयीन आहेत. पोलिसांनी अर्थात तो जो पळून गेलेला मुलगा सांगत होता की त्याचा प्रायव्हेट पार्ट कापायचा आहे, तो जे बोलत होता त्याने सांगितलं होतं की ती 3 मुलं होती आणि ती छोटी मुलं होती, पण त्यांच्याबरोबर आणखीन 2 मुलं होती. आता पोलिसांनी त्या 3 अल्पवयीन मुलांना शोधायला सुरुवात केली. पोलिसांना जेव्हा लक्षात आलं की ती 3 मुलं अल्पवयीन आहे, पोलिसांनी आधी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांनी खून केलाय. पोलिसांनी मग त्या मुलांच्या मदतीनं त्या 3 अल्पवयीन मुलांशी बोलण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही खून केलाय असं पोलीस त्यांना विचारत होते. केलाय का केलाय वगैरे पोलीस त्यांना चौकशीच्या दरम्यान प्रश्न विचारत होते. त्यांच्या चौकशीत पोलिसांना हे कळलं की ही मुलं फक्त मोहरे आहेत. हे इतर कोणाचे तरी डोकं आहेत, कारण ही 3ही मुलं भैया म्हणून कोणाचा तरी उल्लेख करतायत. ज्यांच्यासाठी त्यांनी काम केलंय, ज्यांनी त्यांना या मुलांचा प्रायव्हेट पार्ट कापायला सांगितले ते कोणी वेगळीच मुलं आहेत, ज्यांना ही 3 मुलं भैया म्हणतात. आता त्यात त्यांनी जोएब आणि आमिर अशी 2 नावं घेतली होती. पोलिसांना ही 2 नावं तर मिळाली. म्हणजे पोलिसांना हे कळलं की या 3 अल्पवयीन मुलांसोबत आणखीन 2 जण कोणीतरी आहेत. 3ही अल्पवयीन मुलांनी दिलेली माहिती ही सेमच होती. सारख्या माहितीवरनं पोलिसांनी मग आमिर आणि जोएब या दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यानंतर पोलिसांनी जोएब आणि आमिरला जेव्हा उचललं तेव्हा त्यांना कळलं की हे दोघे शिकतायत. जोएब 20 वर्षांचा आहे आणि आमिर हा 18 वर्षांचा. मग जोएब आणि आमिरला पोलिसांनी उचलल्यावर त्यांच्याकडनं साहजिकच पोलिसांनी माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यांना इंटरोगेट करायला सुरुवात केली. तेव्हा मग जोएबकडनं पोलिसांना माहिती मिळाली त्या रीलची, ज्यावरून हे टेस्टिकल विकून पैसे मिळतील ही आयडिया त्या दोघांना मिळाली होती. आणि आता पोलिसांसमोर मग सगळंच समोर आलं होतं. पण पोलिसांना अजूनही शोध आहे तो ती रील बनवणाऱ्या व्यक्तीचा. हे गुन्हा केला ते सगळेजण 15 ते 20 वर्षाच्या दरम्यानचे आहेत. यातनं आपल्याला धडा घेण्यासारखी गोष्ट म्हणजे प्रत्येक रीलमधनं समोर येणारी माहिती काही खरी नसते. रील बघून आपण बिझनेस आयडिया घेतोय, श्रीमंत होण्याच्या, पैसे कमावण्याच्या कल्पना या किती खऱ्या आणि किती योग्य याचा विचार व्हायला हवा. रीलच्या आहारी वाहत जाऊन रीलवर विश्वास ठेवून एखादा गुन्हा आपल्याकडून कोणीतरी करवून घेत असेल, हा एक प्लॅनचा भाग असेल, जसं ऑनलाईन गेमच्या माध्यमातून करून घेतलं जाऊ शकतं, हे आपण विसरून जायला नको. महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांकडनं जे रील्स पाहिले जातात ते काय पाहिले जातात यावर सुद्धा लक्ष असलं पाहिजे. आणि महत्त्वाचं आहे ते म्हणजे की लहान मुलं जर का रील बघतायत तर त्यांना ही सुद्धा माहिती दिली पाहिजे, ते म्हणजे की सगळ्याच रीलची माहिती काही खरी नसते आणि जे रीलमध्ये सांगितलेलं आहे ते सगळंच केलं पाहिजे असंही नसतं. महत्त्वाचं म्हणजे शरीराचा भाग काढून विकणं हा मोठा गुन्हा आहे, जो अवयव तस्करी किंवा ऑर्गन स्मगलिंग किंवा ऑर्गन ट्रॅफिकिंगचा अंतर्गत येणारा गुन्हा आहे आणि त्यावरून मोठी कारवाई सुद्धा होऊ शकते. एका आईच्या एकुलत्या एका मुलाचा मात्र या रीलनं जीव घेतलेला आहे आणि 3 अल्पवयीन मुलांना गुन्हेगार केलेला आहे. पण अभ्यास करणारे, शिकणारे अशी 2 मुलं जे या रीलच्या आहारी गेले काही पैशांसाठी. पैशाचा मोह तुम्हाला गुन्हेगार बनवू शकतो, त्यामुळे सावध व्हा. पैशाचा मोह नको आणि महत्त्वाचं ते म्हणजे रीलचा नाद नको.